मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद, नमस्कार सर्वांना. मावळा यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आम्ही फॅमिलीबरोबर चाललो आहे बुदरगड किल्ला बघायला. आणि आमचे भाऊ आज गाडी चालवत आहेत. ते आता आपल्याला बुदरगड किल्ल्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर हा किल्ल्याचा रूट आहे गारगोटीमधून पुष्पनगर रोडवरून राणेवाडीमधून गडबिद्री या गावाकडे जाणार आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर अशा एका किल्ल्याची शौर्यगाथा मांडणार आहे जो 12व्या शतकामध्ये बांधलेला असून कोल्हापूरच्या सह्याद्री रांगांमध्ये एखाद्या अजय पहारेकऱ्याप्रमाणे तो उभा आहे. आणि त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले बुदरगड. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीजवळ असलेला हा किल्ला केवळ दगडमातीचं बांधकाम नसून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्यनिष्ठेचे जिवंत प्रतीक आहे. बुदरगड किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजांच्या काळात झाली असली तरी त्या किल्ल्याला खऱ्या अर्थाने त्याचे महत्त्व ओळखले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याच्या दक्षिण सीमेचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला अधिकाधिक बळकट कसे बनवता येईल यासाठी प्रयत्न केले. आणि हा किल्ला एका उंच पठारावर वसलेला असून त्याची तटबंदी पाहताना आजही आपल्या अंगावर शहारे येतात. मित्रांनो, इतिहासाच्या काळामध्ये या किल्ल्याने अनेक चढउतार पाहिले आणि मराठे, मुघल आणि इंग्रज यांच्यातील संघर्षामध्ये या किल्ल्याचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले. इथल्या मातीला वीर मावळ्यांच्या रक्ताचा आणि घामाचा सुगंध आहे. बुदरगड या नावाचा अर्थच मुळी पृथ्वीचा गड असा होतो आणि तो खरोखरच या भूमीचे रक्षण करत राहिला आहे. मित्रांनो, आज आपण जेव्हा या गडावर जातो तेव्हा आपल्याला फक्त त्या ठिकाणी दगडांनी बांधलेले बुरुज दिसून येत, तर त्या बुरुजांमागे दडलेला पराक्रम आणि इतिहास आपल्याला नक्कीच दिसायला हवा. आज हे गड किल्ले आपले प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे संवर्धन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला या गडाची भ्रमंती करून दाखवतो आणि त्या प्रत्येक ठिकाणाची माहिती देतो ज्या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या ठिकाणी त्यांचा इतिहास आपल्यासमोर देऊन गेले. मित्रांनो, बुदरगड किल्ल्यावर पोचण्यापूर्वी या किल्ल्याच्या पायथ्यालाच पेठ शिवापूर नावाचे गाव आपल्याला दिसते. आणि त्या मार्गावरून किल्ल्यावर पोचल्यानंतर किल्ल्याच्या थेट उजव्या बाजूला भैरवनाथाचे वेगळ्या धाटणीचे हेमाडपंथी मंदिर आपल्याला बघायला मिळते. आणि या मंदिराभोवती ओऱ्या कमानी आणि दीपमाळा आहेत. मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ आणि एक पुरातनकालीन तोफसुद्धा आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, या किल्ल्यावरील मंदिरामध्ये दरवर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा या ठिकाणी किल्ल्यावर भरवली जाते. मित्रांनो, या किल्ल्याला प्रमुख 2 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे लॅटराईट दगड म्हणजेच जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून पूर्ण झालेली आहे. मित्रांनो, ही सज्ज असणारी बुरुजावरील तोफ आणि मंदिरासमोरील दीपमाळ या वास्तू आजही आपल्याला त्या इतिहासाची जाणीव करून देतात.
त्याचबरोबर या गडाची तटबंदी आणि बुरुज आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत अगदी दिमाखात उभे आहेत. तर मित्रांनो, भुदरगड हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला असला तरी त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्ष या किल्ल्याने झुंज दिली आणि त्यानंतर 1667मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर मित्रांनो, मोगलांनी वाईट राजकारण करून हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि त्याच नंतर 5 वर्षांनी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला केला आणि तो किल्ला जिंकून पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचवेळी मोगलांच्या प्रमुख सरदाराला या किल्ल्यावर ठार मारण्यात आले होते. या ठिकाणी मावळ्यांना बुरुजाचे निरीक्षण करण्यासाठी काही ठिकाणी बुरुजांवर उंचवट्याचे भाग निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, या बुरुजाची पाहणी करताना आपल्याला बुरुजाच्या काही भागांमध्ये लहान तोफा ठेवण्यासाठी आणि निरीक्षणासाठी काही बुरुजांच्या ठिकाणी कोरलेले अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचबरोबर या किल्ल्यातील बुरुजांवर ज्योत ठेवण्यासाठी त्याचबरोबर दोरखंड बांधण्यासाठी दगडांमध्ये कोरलेले अवशेष आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, त्याचबरोबर भुदरगड किल्ल्यावर आपल्याला समोर जे पाहायला मिळते ती बुरुजाच्या आतमध्येच निर्माण केलेली वास्तू आहे. तर या ठिकाणाचा उपयोग बुरुजातून शत्रूवर नजर राखण्यासाठी मावळ्यांना निरीक्षण करण्यासाठी निर्माण केलेली ही जागा आहे. तर या ठिकाणावरून सुद्धा लहान तोफांचा मारा करण्यासाठी या ठिकाणी वापर केला जातात. आता मी भुदरगड किल्ल्यावरचा तुम्हाला महाराजांच्या काळातला शौचगृह दाखवणार आहे. तर हा आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तर कशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये घडवला गेला होता. आम्ही तेव्हा गेलो तर मे महिन्यात तर मित्रांनो, आपल्या ह्या किल्ल्यांचा इतिहास आणि किल्ल्यांचा वारसा हा पुढे चालवण्यासाठी आपल्याला पुढच्या पिढ्यांकडे हा इतिहास समजवून द्यायला हवा. तर मित्रांनो, किल्ल्याच्या मध्यभागी म्हणजेच दुधी तलावाच्या थोडंसं पाठीमागं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि आपण मंदिराकडे जातानाच मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती सुद्धा या ठिकाणी स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हा मंदिरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी सन 1945 साली या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या मागील बाजूस अंतर्गाभाऱ्यामध्ये श्री भगवान शंकरांचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळते.
छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातून आपण दर्शन घेऊन आल्यानंतर किल्ल्याच्या दक्षिण बाजूस आपल्याला बघायला मिळतो तो दुधी पाण्याचा तलाव. हा तलाव या तलावातील मातीच्या गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे आणि या किल्ल्यावरील संवर्धनानंतर या किल्ल्यावर पर्यटनासाठी काही नाविन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ज्यातील काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर बघायला मिळते ती बोटिंग, त्याचबरोबर किल्ल्याचं निरीक्षण करण्यासाठी बसवण्यात आलेली दुर्बीण, त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्याचे प्रकार, सायकल, छोट्या गाड्या आणि त्याचबरोबर तलावाच्या काठाला स्थापन केलेले किल्ले भुदरगड नावाचे भगव्या रंगामध्ये असणारे बोर्ड हे या दुधी तलावाच्या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. मित्रांनो, दुधी तलावाच्या दक्षिणेस तलावाच्या काठाशी 12व्या शतकातील महादेव मंदिर अजूनही आपल्याला त्याच ताठ मानेने उभा असलेलं दिसतं आणि त्या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना सुद्धा त्या काळातीलच आहे. भुदरगड किल्ल्याच्या परिसरावर नजर टाकल्यानंतर किल्ल्यावर आपल्याला थोडी झाडे पाहायला मिळतात आणि गडावरून दूधगंगा, वेदगंगा नद्यांची खोरी, त्याचबरोबर राधानगरीचे दाट अरण्य आणि आंबोली घाटाचा परिसर थोडाफार दृष्टीस पडतो. गडाच्या बाजूंनी जंगल असल्यामुळे हा गडाच्या आसपासचा परिसर हा सदैव हिरवागार दिसत असतो. या गडाच्या दक्षिणेच्या टोकाकडे आपण गेल्यानंतर दोन्ही बाजूला दगड लावलेली वाट आणि खाली उतरल्यावर एक भली मोठी चौरस शिळा आणि त्याचबरोबर या शिळेत कोरलेली 100 फुटांची खोली म्हणजेच पोखरधोंडी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणावरून माघारी आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो आणि त्याच समोर जमिनीच्या पोटामध्ये खोदून काढलेले एक भुयार आहे. तर या भुयाराच्या आत पायऱ्यावरून गेल्यानंतर अन्य मूर्त्यांसोबत जकूबाईची शेंदरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर तलावाशेजारी आपल्याला भवानी मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मूर्ती सुद्धा बघायला मिळते. त्याचबरोबर तलावाच्या उजव्या हाताला काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या आणि अज्ञात वीरांच्या समाध्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी केलेल्या आणि मावळ्यांनी दिलेल्या बलिदानामुळे या किल्ल्यांचं अस्तित्व आज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं संवर्धन करणं आणि त्या ठिकाणी कचरा न करणं, त्याचबरोबर गडाचं पावित्र्य राखणं ही त्या थोर मावळ्यांना दिलेली श्रद्धांजली ठरेल. तर चला तर मग मित्रांनो, आपल्या या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगूया आणि तो पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचूया. तर मित्रांनो, हा भुदरगड किल्ल्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याचबरोबर आपण भेटूया अशाच नवनवीन किल्ल्यांच्या माहितीचं. तोपर्यंत सर्वांना राम राम, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.